नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस श्रीकांत परब. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझं एक सांगणं आहे की बरेच लोक मला प्रश्न विचारतात किंवा बरेच लोक माझ्याशी आता कन्सल्टेशन करतायत की म्हणजे याच्यामध्ये कोण लोक येतात, तर माझे काही कॉलेज फ्रेंड आहेत किंवा माझ्या रिलेटिव्हमधील पण काही लोक विचारतात मला की म्युच्युअल फंड सेफ आहे का किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट का करावी म्हणून. तर म्युच्युअल फंड सेफ आहे म्हणजे कसं, तर म्युच्युअल फंड ही संकल्पना आधी लक्षात घेण्यापर्यंत तुम्हाला आधी सर्वात अगोदर त्याचं स्ट्रक्चर समजून घेणं गरजेचं आहे. म्युच्युअल फंड हा कन्सेप्ट जो असतो ना, तो मित्रांनो हे लक्षात घ्या की म्युच्युअल फंड हा सेंट्रल एजन्सीच्या थ्रू हाताळला जाणारा एक हे आहे, एजन्सीज आहेत जे म्युच्युअल फंडला काय करतात, रेग्युलेट करतात. आता याच्यामध्ये रेग्युलेट कोण करतं मेजॉरिटी, तर रेग्युलेट करतं तुमचं RBI आणि दुसरं आहे सेबी. RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, दुसरं सेबी म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. या दोन ज्या गव्हर्नमेंटच्या ज्या बॉडीज आहेत, या बॉडीज गव्हर्नमेंटच्या ज्या दोन बॉडीज आहेत त्या म्युच्युअल फंडला रेग्युलेट करतात. आणि म्युच्युअल फंडमध्ये मेजॉरिटी लायसन्स प्रदान करण्याचं काम किंवा अप्रुव्हल करण्याचं काम कोण करतं, तर सेबी करतं. आणि त्याच्यानंतरला रेग्युलेशन्स आणि रेग्युलेशन जे मेंटेन करून म्हणजे त्यांच्यावरती वचक ठेवण्याचं जे काम आहे ते सुद्धा RBI आणि सेबी मिळून, हे दोघं जण मिळून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एजन्सीज काय करत असतात. या दोन्ही एजन्सीज जर तुम्ही लक्षात घेतलं तर फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंडर येत असतात. दुसरी गोष्ट, एखादा म्युच्युअल फंड कंपनीला जर म्युच्युअल फंड बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर त्याचं 3 ह्याच्यामध्ये स्ट्रक्चरेशन होतं. आता ते स्ट्रक्चर कसं होतं, तर पहिली असतं स्पॉन्सरशिप, त्याच्यानंतर असतं ट्रस्टी आणि तिसरं असतं असेट मॅनेजमेंट. अशा 3 कॅटेगरीमध्ये त्याची विभागणी होते. सर्वात महत्त्वाचं असतं तुमचं काय असतं, तर स्पॉन्सरशिप. आता फॉर एक्झाम्पल आता ह्याच्यामध्ये आपण काय करूया की SBI म्युच्युअल फंड या कंपनीचं एक्झाम्पल घेऊया, जेणेकरून तुम्हाला एक विश्वासार्हता आणि एक चांगल्या प्रकारे समजेल, याच्यामुळे आपण चांगलं समजू शकतो. तर त्यामुळे SBI म्युच्युअल फंड, आता SBI म्युच्युअल फंड हा पूर्णपणे सबसिडियरी आहे SBI चा आहे. आता SBI कोण आहे, तर SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. तर SBI म्युच्युअल फंड हा स्टेट बँक ऑफ इंडिया पूर्णपणे होली ओन फंड आहे, म्हणजे त्याची जी सबसिडरी आहे असं आपण ते काय करू शकतो, समजू शकतो. त्याच्यानंतरला याच्यामध्ये स्पॉन्सरशिप कोणी दिलेली आहे, तर स्पॉन्सरशिप दिलेली आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने. ओके, याचा अर्थ काय आहे की ही कंपनी गव्हर्नमेंट मालकीची आहे का, तर गव्हर्नमेंट मालकीची होते का, तर गव्हर्नमेंट मालकीची होते. कारण याच्यामध्ये याचा जो स्टेक आहे तो किंवा स्पॉन्सरशिपची जी आहे ती कोणाची आहे, तर स्टेट बँक ऑफ इंडियाची आहे. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये जो ट्रस्टी असतो तो ट्रस्टी कोणाचा असतो, तर स्टेट बँक ऑफ इंडियाचाच असतो. त्याच्यानंतरला मॅनेज कोण करतं, तर स्टेट बँक ऑफ इंडियाचीच कंपनी असते जी त्याला मॅनेज करते. तर ती मॅनेज कोण करते, तर SBI असेट मॅनेजमेंट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड किंवा SBI असेट मॅनेजमेंट ही कंपनी त्याला फंड मॅनेज करण्याचं काम करते. आता ह्याच्यामध्ये 3 कॅटेगरीमध्ये विभागणी केल्याच्या नंतरला कसं असतं की स्पॉन्सरशिप म्हणजे काय देतं, स्पॉन्सरशिप म्हणजे त्याला स्पॉन्सर करणं, नाव देणं आपलं. त्याच्यानंतरला ट्रस्टी काय करतं की म्युच्युअल फंडमध्ये जो येणारा जो फंड असतो त्याला, तो फंड जो येतो त्याला पूर्णपणे इन्व्हेस्टमेंटला त्या फंडला जबाबदार कोण असतं, तर ट्रस्टी असतात, म्हणून तो ट्रस्ट गठीत केला जातो. त्याच्यानंतरला मॅनेज करण्याचं काम कोण करतं, तर असेट मॅनेजमेंट कंपनी मॅनेज करते. आता ती मॅनेज करण्याचं काम कोण करतं, तर जी त्याची 3rd कॅटेगरी जी निर्माण केलेली आहे ती काय करते, जो फंड इन्व्हेस्टरकडून घेतलेला आहे आणि जो मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचा आहे त्याला मॅनेज करण्याचं काम कोण करतं, तर कोण करतं, असेट मॅनेजमेंट कंपनी करते. तर अशा प्रकारे त्याचं 3 कॅटेगरीमध्ये विभागणी केली जाते. त्याच्यानंतरला सेबीकडे ह्या सगळ्याचं जे काही प्रस्तावना आहे किंवा जो काही काय बोलू शकतो अर्ज आहे किंवा ॲप्लिकेशन आहे, ते ॲप्लिकेशन पूर्ण दिलं जातं आणि त्याच्यामध्ये सांगितलं जातं की ह्याच्यामध्ये स्पॉन्सरशिप कोण आहे, ट्रस्टी कसे आहेत, त्याच्यानंतरला असेट मॅनेजमेंट कंपनी कशा आहेत, त्याच्यानंतरला त्या कंपनीची विश्वासार्हता तपासली जाते. त्या कंपनीला एक्सपिरियन्स किती आहे, ती बँकिंग रिलेटेड काम करते का, या सगळ्या गोष्टीचा म्हणजे त्याच्यामध्ये जी मॅनेजमेंट आहे, त्याच्यानंतर त्याला CEO कोण असणार आहे, MD कोण असणार आहे, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सेबी काय करते, व्यवस्थित तपासते. आणि त्याच्यानंतरला या सगळ्या गोष्टी तपासल्यानंतरला त्याला काय केलं जातं, अप्रुव्हल दिलं जातं. अप्रुव्हल दिल्याच्या नंतरला ही कंपनी अस्तित्वात येते आणि तिला म्युच्युअल फंड काय करणं चा बिझनेस करण्यासाठी लायसन्स दिलं जातं. तर अशा प्रकारे ती पूर्ण बॉडी असते. त्यानंतरला म्युच्युअल फंड अस्तित्वात आल्याच्या नंतरला ती कंपनी काय करते की वेगवेगळे प्लॅन्स लॉन्च करण्याचं चालू करते. जसं की त्याला बोललं जातं
न्यू फंड ऑफर, NFO बोलला जातो त्याला, न्यू फंड ऑफर्स. म्हणजे न्यू फंड ऑफर्स म्हणजे काय, की तुम्ही आमच्या थ्रू इन्व्हेस्टमेंट करायला आम्ही हे तुमच्यासाठी प्लॅन लॉन्च केलेले आहे, तुम्ही या प्लॅनमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट करू शकता. तर असे फंड जेव्हा लॉन्च होतात त्याला बोललं जातं न्यू फंड ऑफर. आता न्यू फंड ऑफरमध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना त्यावेळेला त्या फंडचा बॅक डेटा आपल्याकडे नसतो आणि त्याचा बॅक डेटा नसल्यामुळे आपण जनरली अशा नवीन कंपन्यांमध्ये लगेच इन्व्हेस्टमेंट करायला काय करतो, टाळतो. हे का करतो, कारण आपल्याकडे त्याचा डेटा नसल्यामुळे आपण त्याला व्यवस्थित ॲनालिसिस करू शकत नाही. निदान कोणत्याही न्यू फंड ऑफरमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना तुम्हाला कमीत कमी 1 वर्ष काय करावं लागतं, त्या फंडचा परफॉर्मन्स बघावा लागतो आणि त्याचं डाऊनसाईड प्रोटेक्शन असेल, त्याच्यानंतरला त्याची कोणकोणत्या पोर्टफोलिओमध्ये त्याने पोर्टफोलिओ कसा डिझाईन केलेला आहे, टॉप 10 स्टॉक कोणते आहेत त्याचे, त्याच्यानंतर डाऊनसाईड प्रोटेक्शन कसं आहे, त्याच्यानंतर त्याने अल्फा किती जनरेट केलेला आहे, स्टँडर्ड डिव्हिएशन किंवा त्याचा जो रिस्क ॲडजस्टेड रिटर्न कसे आहे त्याचे, फंड मॅनेजरचं परफॉर्मन्स कसं आहे, रिसर्च टीम त्यांची जी आहे ती एक्सपिरियन्स आहे का, त्याच्यानंतरला गुडविल कसं आहे त्याचं मार्केटमध्ये. तर अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या पूर्णपणे बघितल्या जातात आणि हे सगळं बघण्यासाठी एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर तुम्हाला हेल्प करत असतो आणि तो तुम्हाला सांगत असतो की म्युच्युअल फंड कशा प्रकारे हाताळला गेला पाहिजे. मित्रांनो, हे झालं तुम्हाला पूर्णपणे म्युच्युअल फंड स्ट्रक्चर कसं असतं ते मी तुम्हाला सांगितलं. आता म्युच्युअल फंडच्या थ्रू काय इन्व्हेस्टमेंट केली, म्युच्युअल फंडमध्ये काय इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. तर म्युच्युअल फंडमधून जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता तर त्यावेळेला तुम्ही तुमच्याकडे आपल्या गव्हर्नमेंटने म्हणजे रिटेल पार्टिसिपेंट्स मार्केटमध्ये वाढावा म्हणून 100 रुपयापासूनचे SIPचे जे प्लॅन्स आहेत ना ते लॉन्च केले आहेत आणि तुम्हाला एक चांगली विश्वासार्हता मिळावी, ट्रस्ट तुम्हाला गठीत व्हावं म्हणून तुम्ही जो काही फंड असतं ना त्याचा एक फॉरेन्सिक ऑडिट होत असतं सेबीकडून आणि त्याचे विकली बेसिसवरती असू दे किंवा मंथली बेसिसवरती ते जे रिपोर्ट्स असतात ते रिपोर्ट सेबीला पूर्णपणे ट्रान्सपरन्सी ठेवून ते रिपोर्ट्स जे आहेत ते सेबीकडे काय केले जातात, पाठवले जातात आणि सेबीकडून पूर्णपणे स्ट्रिक्ट रेग्युलेशन काय केले जातात त्यांच्यावरती लादले जातात आणि त्याच्याप्रमाणे त्यांना काय करावं लागतं, ते फंड जो आहे तो मॅनेज करावा लागतो. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हे करून म्हणजे इकडचा तिकडे फंड आहे ना तो करू शकत नाही, कारण याच्यामध्ये पूर्णपणे ट्रान्सपरन्सी ठेवून तुमची इन्व्हेस्टमेंट केली जाते. उदाहरणार्थ 0.1% सुद्धा तुमची अमाऊंट इकडचे तिकडे होऊ शकत नाही, हे तुम्हाला तिथे लक्षात घेण्यासारखं आहे. आपण काय करतो की म्युच्युअल फंडवरती किंवा जे LIC आहे, म्युच्युअल फंड आहे, त्याच्यानंतर स्टॉक मार्केट आहे, ह्याला आपण नावं ठेवतो, पण आपण अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो ज्या ठिकाणी ज्याची पूर्ण रूल्स रेग्युलेशन्स आहेत की नाही, त्याच्यानंतर कुठली गव्हर्नमेंटकडून त्याला काही अप्रुव्हल आहे की नाही याची शहानिशा न करता आपण एखाद्या अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करून पडतो जिथे त्यांचं अस्तित्वच नंतरला संपून जातं आणि तिथून आपण जे काही गुंतवणूक केलेली असेल ते आपण पूर्णपणे काय करू शकतो, गमावून बसतो. तर माझं सांगणं तुम्हाला एवढंच आहे की शेअर मार्केट असू दे किंवा म्युच्युअल फंड असू दे किंवा LIC असू दे, हे कसे आहेत की गव्हर्नमेंटकडून रूल्स अँड रेग्युलेशन प्रॉपर त्यांना लागलेले आहेत. त्यामुळे तुम्ही अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा जिथे तुम्हाला प्रॉपर सेंट्रल गव्हर्नमेंटकडून असू दे पूर्णपणे रूल्स अँड रेग्युलेशन ठेवून तुम्हाला तिथे चांगले ते लोक मॅनेज करतात आणि त्याला पूर्णपणे त्यांचे जे काही गोष्टी आहेत त्या प्रोफेशनल लेवलवरती मॅनेज केल्या जातात. अशा ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले पाहिजे. नक्की तुम्ही ज्या चिट फंड कंपन्या आहेत किंवा तुम्हाला फिक्स रिटर्न देण्याच्या मागे हे करतात अशा ठिकाणी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणं कधी पण टाळलं पाहिजे. LIC ह्याला अपवाद आहे, कारण LIC मध्ये तुम्हाला फिक्स रिटर्न्स असतात, कारण LIC ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अधीन असणारी इन्शुरन्स कंपनी आहे आणि खूप चांगली कंपनी आहे, हे पण मी तुम्हाला सांगतो. पण म्युच्युअल फंडमध्ये असं आहे का, तर म्युच्युअल फंडमध्ये फिक्स रिटर्न नसतात, कारण म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करता ती स्टॉक्समध्ये होते, म्हणजे शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट होते, गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्टमेंट होते. तर अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट होते, त्याचा परतावा हा फिक्स नसतो. पण एक ॲव्हरेज रिटर्न जर बॅक डेटावरती जर तुम्ही पकडला तर त्याचा ॲव्हरेज रिटर्न जो आहे तो 12 ते 15% आसपास एक ॲव्हरेज डेटा आलेला आहे. तो 12 ते 15% दरम्यान रिटर्न्स मिळण्याचे चान्सेस असतात. पण फिक्समध्ये मिळतीलच असं नाही आहे, हे तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखं आहे. दुसरी गोष्ट की SIP स्टार्ट करू शकतो का, तर SIP कोणीही स्टार्ट करू शकतो. ज्याची सॅलरी 5,000 असू दे, 10,000 असू दे, 8,000 असू दे, 9,000 असू दे, तो मिनिमम आपल्या सॅलरीच्या 10% जरी त्याने इन्व्हेस्टमेंट केली, समजा एखाद्याची सॅलरी आहे 5,000 रुपये, तर त्याने 500 रुपये दर महिन्याला जरी SIP केली आणि पुढचे 10 ते 15 वर्ष त्याने चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट केली, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, तर त्याने 2005 ते 2020 मध्ये जर त्याने SIP चालू केली असती तर त्याने फक्त किती इन्व्हेस्टमेंट केली होती, 1,20,000ची इन्व्हेस्टमेंट केली होती
होती आणि त्याच्यावरती त्याला 10 लाखाचा टोटल रिटर्न्स मिळालेला होता. म्हणजे जर तुम्ही विचार केलेला तुमची जी वेल्थ क्रिएट झालेली होती ती 12 ते 15% दरम्यान झालेली होती. हे लक्षात तुम्हाला घेणं तितकंच गरजेचं आहे. तर कॉमन माणसं म्हणजे ज्यांना काही स्टॉक मार्केटचं नॉलेज नाही, म्युच्युअल फंडचं नॉलेज नाही आहे, असे लोक म्युच्युअल फंडच्या थ्रू इन्व्हेस्टमेंट करू शकतात का? तर करू शकतात. तुम्हाला ह्याच्यामध्ये जर काही माझी मदत लागत असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या मोबाईल नंबरवरती कॉल करू शकता, मेसेज करू शकता किंवा माझा ईमेल ID आहे. त्या दोन्ही गोष्टी मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तर नक्कीच त्याच्यावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 7506772773. हा माझा मोबाईल नंबर आहे. दुसरा माझा ईमेल ID आहे shreyasparab81@gmail.com. श्रेयस SHREYASPARAB81@gmail.com. या ईमेलवरती सुद्धा मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, जेणेकरून तुमच्या ज्या काही क्वेरीज असतील त्या आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, खरोखर सांगतोय, जेवढ्या अर्ली तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये SIP स्टार्ट कराल तेवढे तुम्ही चांगले रिटर्न्स तिथून घेऊ शकता. म्युच्युअल फंड इज द सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, हे पण तुम्हाला तिथे समजणं गरजेचं आहे. म्युच्युअल फंड हा जो आहे ना, तर तुम्हाला कशा प्रकारे रिटर्न देतो, जशी तुमची रिस्क ॲपेटाईट असेल त्याप्रमाणे आपण तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करू शकतो त्याच्या रिगार्डिंग, आणि तुम्हाला एक कन्सिस्टन्सी आणि एक ॲव्हरेज रिटर्न कसे आपण आणून देऊ शकतो हे आपण त्याच्यानुसार प्लॅनिंग करू शकतो. तर तुम्हाला काही मदत लागत असेल तर तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करा, आणि जर काही इन्फॉर्मेशन लागत असेल तर तुम्ही दिलेले जे डिटेल्स आहेत त्याच्यावरती मेल लिहू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी व्यवस्थित समजवलं आहे की म्युच्युअल फंड काय आहे. इथून पुढे तुम्हाला अजून याच्यामध्ये डिटेल क्लॅरिटी देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. तत्पूर्वी जाता जाता एक सांगणं तुम्हाला आहे की हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे की तुम्हाला म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केट समजावून सांगणं, जेणेकरून आपल्या माणसाचा जो टक्का आहे या पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये तो वाढावा आणि अधिकाधिक लोक या शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडच्या याच्यामध्ये जोडली जावी आणि त्यांची वेल्थ क्रिएट झाली. हाच याचा मागचा एक चांगला उद्देश आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. जर व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडला जे दिसतंय ते थोडंसं इग्नोर करा. त्याबद्दल तुमची मी माफी मागतोय एंड करतानाच. तर बॅकग्राऊंडला जेवढं काही दिसतंय ते इग्नोर करा, आणि इग्नोर करून व्हिडिओमध्ये जी इन्फॉर्मेशन दिली ती खूप महत्त्वाची आहे आणि ती व्यवस्थित समजून सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. तर ती समजून घ्या. काही त्याच्यामध्ये डाऊट असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा, त्यावरती आपण वेगळा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.